2 1 रेडी. नमस्कार, रामकृष्ण हरी. न्यूज मेकर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पोलखोल वास्तववादी सत्तेची या विषयाअंतर्गत आज आपण प्रेक्षकांच्या समोर आलेलं आहे. तातडीचं कारण म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली लगबग आणि त्या दृष्टीने होणाऱ्या घडामोडी. सर्वोच्च न्यायालयाने आज सकाळी 12 ऑक्टोबर म्हणजे उद्या रबाब नेमिया या केसच्या निकालावरती पुनर्विचार करण्यासाठी 7 न्यायाधीशांचं बेंच नेमण्याचा घेतलेला निर्णय आणि त्यानंतर सुरू झालेल्या घडामोडी यामधून महाराष्ट्र सध्या ढवळून निघालेला आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रात एवढ्या हालचाली का सुरू झाल्या याचा विचार करण्यासाठी आपल्याला महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा मागोवा घेणं गरजेचं आहे. आणि हा मागोवा घेण्यासाठी शिवसेना सत्ता संघर्ष आणि राष्ट्रवादी सत्ता संघर्ष ज्या दिवसापासून सुरू झाला, एकनाथ शिंदेचं बंड असेल, अजित पवारांचं बंड असेल, याच्या घटनाक्रमांचा आढावा घेणं क्रमप्राप्त आहे. म्हणूनच आपण या प्रश्नाला येण्या अगोदर जून मध्ये जी बंडखोरी लोक विधान परिषदेच्या आमदारकीच्या निवडणुकीनंतर झाली, त्यानंतर महाराष्ट्रात सुरू झालेला सत्ता संघर्ष आज शिगेला पोहोचलेला आहे. आणि या शिगेला पोहोचलेल्या संघर्षाचंच गमक काय आहे आणि सुप्रीम कोर्टाने मूड बदललेल्याचे काय फटकारे पडतायत. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सुप्रीम कोर्टाने अचानक 12 ऑक्टोबर म्हणजे उद्या 7 न्यायाधीशांचं खंडपीठ घोषणा करून अपात्रतेच्या बाबतीत काही नियम बदलणे किंवा त्यामध्ये पुनर्विचार करण्याची भूमिका घेतली. आणि त्यानंतर सुरू झालं महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाच्या घडामोडींना वेग येण्याचं. हे वृत्त कानावर येतंय ना येतंय तोपर्यंतच विधानसभा अध्यक्षांनी आपली सुनावणी जी सुप्रीम कोर्टाच्या 13 ऑक्टोबरच्या सुनावणीच्या दिवशी सम तारखेला असलेली सुनावणी एक दिवस अगोदर घेऊन सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीच्या अगोदर आपल्या काहीतरी कार्यवाहीला सुरुवात झाली आहे असा संदेश देण्यासाठी हा आटाटोप केला. परंतु यामध्ये खरंच विचार करण्याची गोष्ट आहे की या सत्ता संघर्षामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला काय येणार आहे. आणि खरंच सुप्रीम कोर्टामध्ये लक्ष घातल्यानंतर हा महाराष्ट्रात जो गदारोळ झालेला आहे त्याचं फलित काय मिळणार आहे या सर्व गोष्टींचा आढावा घेणं आपल्याला क्रमप्राप्त आहे. 11 मे 2023 रोजी सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला सत्ता संघर्षाचा आणि त्याच्या अगोदर निवडणूक आयोगाने जी त्याच्यानंतर मालकी शिंदे गटाकडे देण्यात आली, या सर्व पार्श्वभूमीवरती 11 मे 2023 चा निकाल जर आपण पाहिला तर त्यातल्या महत्वाच्या नोंदी ज्या आहेत त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचं सरकार पुनर्स्थापित करणं शक्य नाही. राज्यपालांनी बहुमत चाचणीचा काढलेला आदेश हा चुकीचा आहे. पक्षांतर्गत वादामध्ये राज्यपालांनी भूमिका बजावणे हे घटनात्मक नाही आणि राज्यपाल स्वइच्छेने घटनात्मक दृष्ट्या असंविधानिक वागू शकत नाही ही निरीक्षणं नोंदवली. आणि त्यानंतर ही एकनाथ शिंदे यांच्याकडे निवडणूक आयोगाने या पक्षाची मालकी आणि चिन्ह दिलं. ही गोष्ट ही लक्षात आली तर राज्यघटनेच्या कलम 10 नुसार हे सर्व 16 आमदार अपात्रतेस पात्र आहेत याची भूमिका राज्य सरकारला जाणीव करून देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सुप्रीम कोर्टाने या विषयावरती भूमिका मान्य केली. परंतु अपात्रतेची कारवाई 11 मेच्या दृष्टीने 11 मेच्या 2023च्या निकालामध्येच नोंद करण्यात आलेले होते की अपात्र ठरवण्याचा प्रस्ताव जो आपल्या कार्यालयात प्रलंबित आहे तो विधानसभा अध्यक्षांनी कार्यवाहीसाठी घ्यावा आणि याचा निकाल शक्य तेवढ्या वेळेत द्यावा असं म्हणून एकनाथ शिंदे यांना ही दिलेली मुदत आहे की काय अशी चर्चा होती. परंतु जसजसे विधानसभा अध्यक्षांकडून दिरंगाई केली जात आहे याची जाणीव सुप्रीम कोर्टामध्ये होत असतानाच अजित पवार यांचं बंड झालं आणि समान मुद्द्यांवरची एक केस पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आली. मग या घटनेचं गांभीर्य सुप्रीम कोर्टाच्या लक्षात आलं आणि सुप्रीम कोर्टाला हे जाणीव झाल्यानंतर त्यांनी दोन्ही समान घटना आणि एकाच व्यक्तीच्या विरोधात आहेत असं लक्षात आल्यानंतर सुप्रीम कोर्टाने पावले उचलायला सुरुवात केली. आणि त्यामुळेच सुप्रीम कोर्टाच्या या भूमिकेमुळे आता सध्या महाराष्ट्रामध्ये सगळी हालचाल सुरू आहे आणि प्रत्येक वेगवान घडामोडी घडत आहे. 11 मे 2023 रोजी दिलेल्या निर्णयानंतर विधानसभेच्या अध्यक्षांनी एक भूमिका घेतली की कायदेमंडळ आणि विधिमंडळ ह्या राज्यघटनेच्या 2 स्वतंत्र संस्था आहेत आणि दोघे एकमेकांमध्ये अधिकारांमध्ये हस्तक्षेप करू शकत नाहीत. याची पडसाद सुप्रीम कोर्टामध्ये पडले आणि सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनी याची जाणीव करून दिली की घटनेच्या कलम 10 नुसार जर हे आमदार अपात्र असतील आणि तुम्ही दिरंगाई करणार असेल तर त्याच घटनेच्या कलम 226 आणि 36 नुसार आम्हाला तुम्ही घेतलेला निर्णय बदलण्याचा हे अधिकार आहे. येथे तुम्ही विधिमंडळाचे अध्यक्ष
व्यक्तिगत नसून एक लवाद म्हणून या खुर्चीवरती बसलेले आहेत याची जाणीव करून देत सुप्रीम कोर्टाने एक संदेश दिलेला आहे. तो म्हणजे काय, तर तुम्ही लवाद असेल तर तुमचा निर्णय योग्य की अयोग्य याची सत्यता पडताळण्याचा आणि त्याची शहानिशा करण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला. म्हणजेच आज 11 ऑक्टोबरच्या दिवशी आपण ह्या विषयावरती चर्चा करतो त्यावेळेस 12 तारखेला जर रमाब या केसचा वारंवार घटनेच्या पक्षांतरबंदी कायद्यामध्ये उल्लेख केला जातो. याच घटनेच्या निकालावरती पुनर्विचार करण्यासाठी जे 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिलेला निकाल होता त्याचा पुनर्विचार करण्यासाठी उद्या सुप्रीम कोर्टामध्ये 7 न्यायाधीशांचं बेंच बसणार आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड ही या बेंचमध्ये असणं साहजिकच आहे. या बेंचच्या निकालावरती परवा दिवशीचा निकाल अवलंबून आहे आणि परवा दिवशी जर सुप्रीम कोर्टाने विधिमंडळाच्या अध्यक्षांना फटकारलं तर त्यावेळेस विधिमंडळात अध्यक्षांच्याकडे बचावासाठी कोणती तरी कृती हवी म्हणूनच 13 ऑक्टोबरचा सुनावणीचा निकाल एक दिवस अगोदर घेतलाय की काय. परंतु या सर्व घडामोडीचा विचार केला तर आपल्या हे लक्षात येते की महाराष्ट्रातील हे पडसाद लवकरात लवकर संपवून काल मागच्या आठवड्यामध्ये जाहीर झालेल्या निवडणुकांमध्ये त्याचे पडसाद पडू नये म्हणून ही हालचाल सुरू झाली आहे काय का अशीही शंका निर्माण झाली आहे. कारण मध्य प्रदेश या राज्यामध्ये असंच सरकार सत्तेत असलेलं सरकार सत्तेतून बाजूला सारून शिवराज सिंह चौहान यांना तिथे सत्तेवर बसवलं. त्या राज्यात निवडणुका झालेल्या आहेत. कर्नाटकमध्ये झालेला फटका पुन्हा मध्य प्रदेशमध्ये आणि राजस्थानमध्ये पडू नये म्हणूनच की काय सत्ताधारी पक्षांकडून याच्या हालचाली केली जातात. घटनात्मक तत्वावरती अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना केलेल्या कृत्याची किंमत मोजावी लागेल. परंतु ही किंमत मोजवताना भारतीय जनता पक्षावरती त्याचे डाग उडू नयेत यासाठी हा प्रयत्न केला जातोय की काय अशी शंका निर्माण झालेली आहे. महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष, महाराष्ट्रातील सत्तेची दलदल, आरोप प्रत्यारोप यांनी सर्वत्र वातावरण विदूषित झालेलं आहे. यामध्ये सुप्रीम कोर्ट काय दिलासादायक निर्णय देतोय का हे आगामी काळात पाहावंच लागेल. 13 ऑक्टोबर हा महाराष्ट्राच्या सत्य संघर्षाच्या दृष्टीने महत्वाचा दिवस आहे आणि या दिवशी महाराष्ट्रासाठी एक निर्णायक निकाल येईल अशी सर्वसामान्य जनतेला अपेक्षा आहे. तुर्तास थांबूयात. हा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अवश्य कळवा. धन्यवाद.